चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। ज्याची जेवढी लायकी तो तशीच वक्तव्य करतो असं म्हणत परत नादी लागाल तर परत ठेचेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला। चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनीही जोरदार पलटवार केला। महाशक्तीच्या जोरावर धमक्यांची भाषा तुमच्याजवळच ठेवा, माझ्याशी नीट वागायचं अशी पोस्ट करत अंधारेंनी वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी स्पष्टता दिली असून कोणतीही योजना बंद होणार नाहीये। 1,500 रुपयांमध्ये ही योजना चालू राहणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये दिले जातील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। भाजपचे संजय केनेकर यांनी विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेतली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार असल्याची प्रतिक्रिया संजय केनेकरांनी दिली आहे। अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर असणाऱ्या दारू दुकानाच्या परवान्यावरून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली। बनावट कागदपत्रांद्वारे परवाना देण्यात आल्याचा आरोप कल्याण शेट्टींनी केला। बीडच्या अंबेजोगाईत अल्पवयीन तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपीचे खासदार बजरंग सोनवणेंसोबतचे फोटो व्हायरल झालेत। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी इथं एका मुलाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणातील आरोपी माऊली माने याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो समोर आले। अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्याचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे सामाजिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून अल्पवयीन मुलांची वयाची अट कमी करणं हे गरजेचं बनलंय। यामुळे कायद्याचा वचक बसून गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री उपस्थित होते। यावेळी अजित पवारांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देत समाजात शांतता राखण्याचं आवाहन केलं। शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही अजित पवारांनी दिलाय। नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय। येत्या शैक्षणिक वर्षात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। शिक्षण मंडळाचे बोर्ड तेच असणार आहे। अभ्यासक्रम मात्र सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर असेल। भाषा, इतिहास, भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार आहे। शिक्षण मंत्र्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली। त्यावरून सुप्रिया सुळेंनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहित या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे। तर महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू असून एसएससी बोर्ड पूर्णपणे बंद करण्याचा डाव असल्याचा आरोपही सुळेंनी केलाय। राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याचा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली। महसूल सुनावण्या आता डिजिटल होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महसूल विभागानं हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं असून प्रत्येक ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे। जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संबंधित महिलेसह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदारांचा सहभाग असल्याचा आरोप करत अनिल सुभेदारांना अटक करण्यात आली। बीडमधील ओंकार सातपुतेला अमानुष मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 एप्रिलपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। 31 मार्च 2026 ला देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी याबाबतचा अहवाल मागवलाय। न्यायाधीशांच्या घराला लागलेल्या आगीमुळे त्यांच्याकडील बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रात मोटार वाहन कर सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालंय। मोटार वाहन कायद्यात सुसूत्रता आणण्यासह वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणी ऐवजी वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारण्यात येणार आहे। डान्स बारवर बंदी असतानाही महाराष्ट्रात सर्रासपणे खुलेआम सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार, डीजे सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला। याबाबतचा धक्कादायक व्हिडिओ दाखवत डान्स बार तात्काळ बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे।
जळगाव जवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली। उपसरपंच असताना गावात चांगलं काम केलं, चुकीच्या गोष्टींना आळा बसवला म्हणून त्याचा राग धरून हत्या करण्यात आल्याचा आरोप युवराज कोळी यांच्या बहिणीने केलाय। तर आता आपल्या आणि मुलांच्या जीवाला धोका असल्याची भीती युवराज कोळींनी व्यक्त केली। नागपूर हिंसाचार प्रकरणातील 8 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यापैकी 4 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नागपूर हिंसाचार दरम्यान पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकी विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नागपूर दंगल प्रकरणानंतर जखमी झालेल्या पोलिसांसाठी शिवभक्त मैदानात उतरलेत। पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी सोलापुरात शिवभक्तांनी पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक घातला। यावेळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा अशी मागणी करण्यात आली। उल्हासनगरच्या भाटिया चौक परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून भूमिगत गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत, मात्र अद्याप हे काम अपूर्णच आहे। त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला। 8 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। वाशीतील एका कॉलेजमधील सुपरवायझर योगेश पाटीलने 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला होता। या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसई पूर्वकडील खैरपाड्यातील फणसपाडे येथे सध्या पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलंय। नागरिकांच्या घरी नळ असूनही पाणी येत नाहीये। पालिकेला जाब विचारल्यास अनधिकृत इमारती असल्यानं टँकरही मिळणार नाही असं उत्तर देण्यात आलं। त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत बिसलेरीचं पाणी विकत घ्यावं लागतंय। त्यामुळे ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बदलापूर शहरातील भाजपच्या पक्ष कार्यालयाचं वीज बिल थकल्यामुळे वीज मीटर बंद करण्यात आलंय। कर थकल्यामुळे पालिकेनं जप्तीची नोटीस बजावली। मागील 2 वर्षांपासून आयसर कंपनीनं नव्या मॉडेलच्या गाड्या बाजारात आणल्या, मात्र त्याच्या इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला। मात्र कंपनीनं वॉरंटी असतानाही काम करण्यास नकार दिल्यामुळे ग्राहकांसह ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय। कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे नवी मुंबईतील एकही शोरूम चालू देणार नाही असा इशारा उभाटानं दिलाय। नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोतर्फे 26,000 घरांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र सिडकोच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। घरांच्या किमती कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं गांधीगिरी आंदोलन केलंय। यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर रांगोळी काढत मनसेनं निषेध केलाय। पुण्यात पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। पुण्यातील लोहगाव, वाघोली आणि विमाननगर परिसरात पालिकेकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांचा बंदोबस्तात अनधिकृत बिल्डिंग पालिकेनं जमीनदोस्त केली आहे। अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावळी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 40 वर्षांपासून या गावाला पाणीच मिळालेलं नाहीये। जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले। चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला। यानंतर स्थानिक नागरिकांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत प्रशासनानं परिसरातील टपऱ्या हटवल्या असून ज्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला ते पडकं घरही जमीनदोस्त केलंय। अखेर रविकांत तुपकरांची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी रविकांत तुपकरांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता। मुंबई पुण्यात न जाण्याच्या अटीवर रविकांत तुपकरांची सुटका करण्यात आली। अकोला महानगरपालिका प्रशासनानं पूर्व आणि उत्तर झोनमधील एकूण 9 मालमत्तांवर कारवाई केली आहे। महापालिकेचा मालमत्ता कर थकवल्यामुळे पालिकेनं थकबाकीदारांच्या सर्व मालमत्ता सील केल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील उजनी धरणात वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूलच्या पथकानं बेकायदा 5 बोटी पकडून सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या आहेत।
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील धुप्पा शिवारात विजेच्या तारा शेतात लोंबकळतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामं करावी लागतात। महावितरण कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जिजाऊ पतसंस्थेमध्ये अपहार करणारे अध्यक्ष संचालक आणि त्यांच्यासोबत संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। ठेवी परत मिळवण्यासाठी घोटाळेखोरांचे प्रशासनाने फास आवळलेत, त्यामुळे मालमत्ता खरेदी करणारे अडचणीत सापडले। 2024 मधील खरीप हंगामातील मंजूर झालेला पीक विमा अद्यापही देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। 31 मार्च पूर्वी मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय। उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडले होते। वन विभागाने या पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय। नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यातील वनक्षेत्रात एकूण 97 पाणवठे तयार करण्यात आले। बीडच्या माजलगाव धरणातून प्रतिदिन 4 लाख लिटर पाण्याचं बाष्पीभवन होतं। वाढत्या तापमानाचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। गुहागर तालुक्यातील जाणवळे गावातील दूषित पाण्याच्या समस्येची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच प्रशासनाने दखल घेतली आहे। जाणवळे गावातील दूषित जलस्रोतांची पाहणी करण्यात आली। रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या कार्ड धारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। असं असतानाही गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेलं नाही। त्यांना 31 मार्च पर्यंत संधी देण्यात आली आहे। परभणी शहरातील नागरिकांकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी करपेटी 190 कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे पालिका आर्थिक संकटात आली आहे। एकूण थकीत रकमेच्या केवळ 15% वसुली झाली आहे, त्यामुळे पालिका विकास कामं कशी करणार असा सवाल उपस्थित झालाय। वाशिमच्या बाबुळगाव येथील अनिकेत सादुडे या 14 वर्षीय मुलाची त्याच्याच 2 मित्रांनी गळा दाबून हत्या केली। जुन्या वादातून हत्या झाल्याचं समोर आलं असून मुख्य आरोपी प्रणय पद्मनेला पोलिसांनी अटक केली। मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्याजवळ कंटेनरला आग लागली। कंटेनरमधून धूर दिसून लागल्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावल्यामुळे जीवितहानी टळली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। भुसावळमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका संशयित आरोपीची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उरळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तात्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल एसीबीला तब्बल 5 वर्षांनी प्राप्त झाला। यानंतर विजय चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून चव्हाण हप्ता घेत होता। मारहाणीला कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीचं पतीनं मित्रांच्या मदतीनेच अपहरण केल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये घडली आहे। पत्नी, तिची आई आणि भाऊ रस्त्याने जात होते। यावेळी कार घेऊन आलेला पती पत्नीला घेऊन पसार झाला। दरम्यान अपहरण झालेल्या पत्नीची पोलिसांनी सुटका केली। लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या परिसरात पिंपरी चिंचवडच्या सांगवी इथून बेपत्ता झालेली मानसी गोविंदपूरकर हिने आत्महत्या केल्याचं उघड झालंय। मानसी LLBच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती, मात्र आजारी असल्यामुळे तिला परीक्षेला बसता आलं नाही, त्यामुळे तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती गावात पूर्व वैमनस्यातून भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली। 2 भावंडांनी लोखंडी रॉडने हल्ला करून आशिष मेतकू या युवकाची हत्या केली। हत्येनंतर ते दोघेही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे। कारवाईत पोलिसांनी 4,77,000चे सोन्याचे दागिने जप्त केले। नाशिक मुंबई महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला। नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळला। या अपघातानंतर 2 जणांचा मृत्यू झालाय। चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। खेडमधील लोटे सोनगाव परिसरातील डोंगरात वणवा लागलाय। रखरखत्या उन्हात लागलेल्या वणव्यामुळे शेकडो एकरवरील गवत आणि झाडं जळून खाक झाली आहेत।
या वणव्यामुळे परिसरातील वस्त्यांमध्ये धुराचे लोट पसरले। अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातील हरणखरबा गावाजवळ ही घटना घडली। हरणखरबा या भागात हरणांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शिवारात 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। मयत मुलगी बेपत्ता असल्यानंतर तिचा मृतदेह आढळल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना हत्येचा संशय व्यक्त केलाय। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा परिसरात अज्ञात व्यक्तीने शेतातील मक्याच्या गांजीला आग लावली आहे। या आगीत शेतकऱ्यांचं जवळपास 1 लाखांचं नुकसान झालंय। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। पुण्यातील धायरी परिसरात 4 अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। किरकोळ वादातून मारहाण झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अमरावतीच्या बडनेरा कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रहारचे माजी सभापती मंगेश देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। गुरं विकणाऱ्या दलाल आणि काडी लोकांच्या समूहानं मारहाण केल्याची माहिती देशमुखांना दिली आहे। चंद्रपुरातील भंगार व्यापाऱ्यानं त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 17 लाखांची रोकड घरी पाठवण्यासाठी दिली होती। मात्र कर्मचाऱ्यानं लुटीचा बनाव करत 17 लाख लंपास केले। या प्रकरणी पोलिसांनी लुटीचा कट उघडकीस आणून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। अकोल्याच्या अकोट फाईल इथं शॉर्ट सर्किटमुळे 3 घरांना भीषण आग लागली। या आगीत लाखोंचं सामान जळून खाक झालंय। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे पीडित कुटुंबानं प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे। काही क्षणांची विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।